महाराष्ट्र लोकसभा इलेक्शन 2024. राज्यातील 48 मतदारसंघात कोण मैदानात? प्रमुख लढती कोणत्या? जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर बघू नवीन काय विशेष. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी एकजूट दाखवत मोदींचा हा विजय रथ रोखण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. महाविकास आघाडी आणि भाजप प्रणित महायुती यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमालीचे तणावग्रस्त दिसत होते. कल्याण लोकसभा मतदारसंघातून कोणाला तिकीट मिळणार अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. मात्र अखेर भाजपने शिवसेनेला कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्याचे मान्य केले. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप यांनी ही घोषणा केली. मात्र शिवसेनेचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानंतर सध्या तुरुंगात असलेले भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी डॉक्टर शिंदे यांचा प्रचार करणार नसल्याचा ठराव मंजूर केलाय. दुसरीकडे कल्याणच्या जागेवरून सत्ताधारी महायुती मित्रपक्ष भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात काही आलबेल नाही अशा चर्चा सुरू होत्या. 6 विधानसभा मतदारसंघापैकी केवळ अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या शिंदे गट आमदार आहेत, तर उल्हासनगर, कल्याण पूर्व आणि डोंबिवलीमध्ये भाजपचे आमदार आहेत. या आधारावर भाजपने उमेदवार उभे करण्याचा आग्रह धरला. मुंब्रा कळव्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार गट तर कल्याण ग्रामीण मनसेकडे होती. ठाणे मतदारसंघ दरम्यान डॉक्टर शिंदे यांना शेजारच्या ठाणे मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी असे भाजपचे म्हणणे होते. तथापि मुख्यमंत्र्यांना आपले सुपुत्र ठाण्याच्या जागेवरून जिंकणार नाहीत असे वाटत होते, कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 2019 मध्ये राजन विचारे निवडून आलेली जागा राखण्यासाठी करो या मरोच्या मूडमध्ये होते. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 30हून अधिक आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडल्यामुळेच उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले. दरम्यान 48 पैकी 33 जागांवर रणधुमाळी स्पष्ट झाल्याने पुन्हा एकदा राजकीय घमासान पाहायला मिळणार आहे. उत्तर प्रदेश 80 नंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक 48 जागा आहे. 15 जागांवर अनिश्चितता. मात्र भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा समावेश असलेल्या सत्ताधारी महायुतीने अद्याप 8 जागांवर उमेदवारी जाहीर न केल्याने आणि महाविकास आघाडीने तब्बल 15 जागांवर उमेदवार जाहीर न केल्याने अद्याप स्थिती स्पष्ट झालेली नाही. दुसरीकडे ज्या 33 मतदारसंघांमध्ये चित्र स्पष्ट आहे त्यामध्ये मुंबई ईशान्य मतदारसंघाचा समावेश आहे, जिथे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील, जे पूर्वी अविभक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, ते भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्याशी लढत आहेत. भाजपने विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा परफॉर्मन्स चांगला असतानाही त्यांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतला. मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ. दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती असलेले शिवसेनेचे
उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अनिल देसाई यांच्यात मुख्य लढत होणार आहे. देसाई यापूर्वी राज्यसभेचे खासदार होते. भाजपने उत्तर मुंबईत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिली आहे, परंतु महाविकास आघाडीने अद्याप त्यांच्या विरोधात उमेदवार निश्चित करणे बाकी आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ. मुंबई उत्तर पश्चिम मध्ये सेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्र अमोल यांना तिकीट दिले असून ते आता शिंदे यांच्या सोबत आहेत. दक्षिण मुंबईत उद्धव ठाकरे यांनी अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली आहे, परंतु ही जागा जिंकण्यासाठी उत्सुक असलेल्या भाजपने ज्येष्ठ नेते मंगलप्रसाद लोढा यांना उमेदवारी द्यायची की सभापती राहुल नार्वेकर यांना उमेदवारी द्यायची हे अद्याप ठरलेले नाही. शिर्डी, दिंडोरी, जळगाव मतदारसंघ. शिर्डी या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे हे पुन्हा निवडून येण्यासाठी इच्छुक आहेत, तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे तिकीट मिळवण्यासाठी धडपडत आहेत. दिंडोरीमध्ये भाजपचे उमेदवार भारती पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गट उमेदवार भास्कर बगळे यांच्यात लढत आहे, तर जळगावमध्ये भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांच्यात लढत होत आहे. नंदुरबार मतदारसंघ. नंदुरबारच्या आदिवासी मतदारसंघात भाजपच्या उमेदवार हिना गावित यांची काँग्रेसचे उमेदवार गोपाळ पाडवी यांच्यात लढत होत आहे, तर मावळमध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय वागरे, शिरूरमध्ये अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यात लढत होणार आहे. दुसरीकडे बारामतीत शरद पवार गटाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि पुण्यात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार रवींद्र दंगेकर यांच्यात लढत होत आहे. अहमदनगर मतदारसंघ. अहमदनगर मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत होणार आहे, तर कोल्हापुरात काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराजांविरुद्ध शिवसेना उमेदवार संजय मंडलिक यांच्यात लढत होणार आहे. हातकणंगलेमध्ये शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील आणि राजू शेट्टी यांच्यात लढत होणार आहे. सांगलीत भाजपचे उमेदवार संजय काका पाटील विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील, सोलापुरात काँग्रेसचे उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे उमेदवार राम सातपुते आणि रायगडमध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे आणि उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्यात लढत होणार आहे. अकोला मतदारसंघ. अकोला मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर हे भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांच्या विरोधात आहेत. बुलढाण्यात शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र केडेकर यांच्यात लढत होणार आहे, तर अमरावतीमध्ये भाजपचे उमेदवार नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे, वर्ध्यात भाजपचे उमेदवार रामदास तडस विरुद्ध शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे, रामटेकमध्ये शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यात लढत आहे. राजू पारवे विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे, चंद्रपूरमध्ये भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यात लढत होणार आहे. नागपूर मतदारसंघ. नागपुरात भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे, भंडारा गोंदियामध्ये भाजपचे उमेदवार सुनील मेडेन विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पाटोळे, गडचिरोली चिमूरमध्ये भाजपचे उमेदवार अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार नामदेव किरसान आणि यवतमाळ वाशिममध्ये शिवसेनेचे उमेदवार
सुनील मेढे विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार विजय ठाकरे यांच्यात सामना आहे. मराठवाड्यात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्याशी होणार आहे. धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यात लढत होणार आहे. त्याचबरोबर परभणीमध्ये भाजपकडून महादेव जानकरांविरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव, नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार प्रताप चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण, लातूरमध्ये भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव खाळगे आणि हिंगोलीत शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकरांविरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार NBT पाटील यांच्यात लढत होणार आहे. अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.